अजून एका नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आम्हाला जायचं होतं यल्लामा देवीला आणि इकडे सांगलीला पण यायचं होतं। शनिवार रविवारी मिस्टर आले होते तिकडे, शनिवार सुट्टी आहे म्हणून। मग रविवारी आम्हाला परत इकडे सांगलीला वगैरे यायचं होतं म्हणून आम्ही यायच्या आदल्या दिवशीच आहे ना तर इथं देवाला वगैरे गेलेलं आहे। यल्लामा देवीला यात्रा होती परवा, एकदा महिना झाला असेल यात्रेला जायचं झालंच नाही। म्हटलं आता देवाला तरी जाऊन या। आणि बाकीच्यांचं जे काही घरी काम होतं त्यामुळे कोणच आलं नव्हतं। मी स्वरा आणि मिस्टर तिघजण आलो होतो देवाला। इथं यात्रेच्या वेळी खूप गर्दी असते, म्हणजे माणूस इकडं का इकडं पण हालायला जागा नसते। पण आता एकदम निवांत होतं, म्हणजे गर्दी वगैरे काय नव्हती, त्यामुळे थोडंसं शूट घेता पण आलं आणि तुम्हालाही दाखवता आलं। यल्लामा देवीचं जतचं मंदिर प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक वर्षी यात्रा इतकी मोठी भरते ना, खूप मोठी भरते। म्हटलं थोडंसं तुम्हाला तिथलं दाखवावं। आणि केळी वगैरे पण दिली होती नाईनं, मग त्याची पण ओटी वगैरे भरावी। मग मी पण ओटी भरली आणि केळी वगैरे घरच्या होत्या तर त्याच म्हटलं थोडंसं देवीला नैवेद्य वगैरे दाखवायला आणाव्या। तर इथं परड्या वगैरे असतात तर त्या सुद्धा भरून घेतलेल्या आहेत। जास्त कोण नव्हतं, तेवढीच थोडीफार माणसं वगैरे अशी आली होती देवाला आणि सगळं छान दर्शन झालं, एकदम मोकळं होतं, काहीच म्हणजे गर्दी नव्हती तिथं। तर 3 वाजता वगैरे आम्ही आलो असेल इकडे मंदिरामध्ये आणि छानपैकी असं दर्शन वगैरे झालं। नारळ वगैरे फोडले आणि स्वराला प्यायचं होतं पाणी, तर ती पिते आणि तिचे पप्पा देतात तिला पाणी, तर डायरेक्ट नारळ फोडूनच तोंडामध्ये होतला। छान आहे पाणी, छान आहे पाणी म्हणून तिनं सगळं पाणी पिऊन वगैरे घेतलं। आणि त्याच्यानंतर घरी आलो, घरी आल्यानंतर स्वयंपाक चालू होता आईचा वहिनीचा वगैरे स्वयंपाक चालू होता। तर आई तर करते भाकरी छान अशा पातळ, गॅसवरतीच करते, तव्यामध्येच भाजते, पण एकदम छान आणि पातळ भाकरी असतात तिच्या। तर आम्ही इज्जतवरून यायच्या अगोदरच भाऊनी आता जेवायला काय करायचं म्हणून चिकन मटन वगैरे आणून ठेवलं होतं। पण आम्ही देवाला वगैरे जाऊन आलो होतो, मग म्हणले काय दुपारी जाऊन आल्या तर संध्याकाळची वेळ आहे तर करूया। मग इथं चिकन आणि मटन वगैरे असं दोन्ही साईडला शिजायला वगैरे घातलं आणि वहिनीचं चाललं इकडे चिकन 65 कारण चिकन वगैरे खात नाही ना, तर तिच्यासाठी चिकन 65 वगैरे बनवल्यात। मग काय मस्तपैकी वहिनीने ते चिकन वगैरे बनवलं, रस्सा बनवला, जे काही मटन होतं तर ते सुद्धा वहिनीनेच बनवलं आणि छानपैकी सगळ्यांना इथं ताटं करून आता वाढलेले आहेत। गावाकडे कमी मसाल्याचंच बनवतात चिकन मटन वगैरे, पण एकदम छान आणि टेस्टी लागतं, एकदम छान झालेलं, सगळ्यांना आवडलं। पहिला सगळ्यांना माणसानं वगैरे जेवायला वाढलं, त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवण वगैरे केलं। तर हा होता जतून यायच्या अगोदरचा दिवस, कसा वाटला नक्कीच सांगा। तर कुठे गेलो फोटोशूट वगैरे केलं नाही असं होत नाही, थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही तिथं आणि गर्दी नसल्यामुळे थोडेसे फोटो आम्हाला काढता आले, गर्दी असली की अजिबात काढता आले नसते। तर हा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला नक्कीच सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।